आओ डबा घेऊन जा, आओ. सगळं माझ्यामुळेच झालं. माझ्यामुळे यांचं शर्ट जळलं. मी यांना बाहेर बोलवलं नसतं तर असं झालंच नसतं. राधिका, काहून चुकते तू? ताई, चावी दे. हो, तुझ्यासाठी चहा ठेवते, बस. हा, बकुळा मावशी. अगं हे बकुळा मावशी, काय झालं? ये उभी राहा. काय झालं? चक्कर येऊन राहिली का? चक्कर येते. ये 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 इकडे ये, इथे बस. काय झालं एकदम? हा, थांब, तुझ्यासाठी पाणी आणते. पाणी पी, पाणी पी. बस, मागे सरकून बस. बरं वाटतंय का आता? थांब, तुला चहा देऊ का थोडा? नको ताई, चहा वगैरे काही. पाणी प्यायले, मी जाते, कामाला जाते. मला तुझ्या तब्येतीचं काही खरं नाही दिसून राहिलं. तू जाऊन आराम कर बरं. ताई, कसं आराम करू? माझ्याने काकूना ओट्याजवळ उभं सुद्धा राहता येत नाही. त्यांच्याकडे जाऊन काम करायला पाहिजे. गुप्ते भाऊ काल पडले कुठेतरी, परत एवढं काहीतरी लागून घेऊन आलेत घरी. त्यांच्याकडे पण जाऊन मला काम करायला पाहिजे. आणखीन छोटी मोठी कामं आहेत, ती कामं सगळी संपली ना की मग मला आराम मिळेल. बघा, जाऊ दे. स्वयंपाकाचंच काम आहे ना, मी करते. ताई, काहीतरी काय बोलताय तुम्ही? स्वतःच्या घरात काम करणं वेगळं आणि दुसऱ्यांच्या घरचं काम करणं वेगळं. मी तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी कामाला पाठवीन का? नाही, आता तू फार बोलू नको बरं का. जास्त शहाणपणा करू नको, नाही तर मी रागवीन तुझ्यावर. असं नका बोलू ताई. तुम्ही कशा कामाला जाणार तिकडे? बकुळा मावशी, स्वतःचं काम तर काय सगळेच करते, पण दुसऱ्याचं काम करण्यात जो आनंद मिळतो ना, तो खरा. तो तू रोज मिळवतेस ना, आज मी मिळवते. तुम्ही कधी ऐकलंय काय माझं? आणि हे बघ, आता इथेच आराम करायचा. तुझ्या कामाचं काय ते मी बघते. गुप्ते भाऊ घरातच आहेत वाटते. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.